क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, नासिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे येह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे येह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहो, नासिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठला 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 कुंडलिक वरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. पावली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की शक्ती जय. मुक्ताबाई माते की जय. बजरंग बली की जय. गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, नासिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. चरण कृपादाने कथेचा विस्तार, त्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका यंतस प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां. संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां. अन्यंश हस्तचरण श्रवणत्वगादीन्. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा. तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा. तरी तुम्हा माने एवढा होईल मी. घ्यावी घ्यावी माझी सेवा, गावे गावे माझे भाका, घ्यावी घ्यावी माझी सेवा. गावे गावे माझी सेवा. दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा. देना दुर्बळाची देवा, देना गावी गावी माझी सेवा. देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा. देना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. वा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळांची देवा. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची आसुता. चरणावरी ठेवण्या माथा, साष्टांग याता दंडवत. दुसरी वंदू शारदा, ती चतुराननाची आत्मजा. वाक्सिद्धी पावे सहजा, तिच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, त्यांचेने पुण्य पावन. प्रसन्न होते श्रोते जनतया माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन, नित्य हृदय हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारती जनतया माझे नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तनी उभे होते लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा,
हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनासाठी निवडलेला अभंग आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश पंढरीधीश भगवान पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त सुखाचं सोलीव सुख अध्यात्माचा गाभा वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत शब्द प्रभू श्री जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायच्या गाथ्यातील निर्वाणपर प्रकरणातील नाही नामाचं महत्त्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला विठाला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या देहाचा भरवसा नाही असं सांगतात आणि काळ आपला आयुष्य खात असतो नाही महाराज त्याकरता तुकोबराय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तो तरावया पार म्हणजे हा भवसागर याला संसार म्हटलेले हा भवसागर भवसंसार हा तरुण जाण्यासाठी काय करा संत समागमे धरावी आवडी मिळाला त्याचा उपयोग करून घ्या जाईल हा नरदेव मग काहीसा भगवंत नाही का मिळाला त्याचा उपयोग करून घ्या म्हणून संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी अजिबात वेळ लावू नका असं तुकोबराय तिसऱ्या कडव्यात सांगतात शेवटच्या कडव्यात तुकोबराय सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे हो लोकांचं ऐकून महाराज आपलं वाटोळ होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण माणसं हो सार भगवंत पटत नाही आसार संसार सुटत नाही म्हणून ज्या कामासाठी आपण आलो ही वस्तू ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी वापरली तर तुकोबराय म्हणतात मनुष्यपण जरी साधी नारायणा नाही तरी हीन पशुवणी म्हणून नका डोळे धुरे भरुनी राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असा या अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ज्यांना आपल्यातून जाऊन इहलोकीची यात्रा संपून 1 वर्ष झालं आमचे सोमनाथ भाऊ साधू मिठे महाराज जाण्याची वेळ नव्हती पण शास्त्र म्हणेल ते सांडावे ज्ञानोबराय एके ठिकाणी म्हणतात उपजे ते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आएगा सो जाएगा राजा रंक फकीर नाही का आयुष्य भविष्य नाही आपल्या हाती अंती एकलेची जाय झनी म्हणून वैकुंठवासी आपल्या सोमनाथ भाऊंला काळाना या ठिकाणी आपल्यातून हिरावून नेलं मोठा परिवार त्यांच्या मागे आहे शोकाकुल गंगा भागीरथी विजया सोमनाथ मिठे पत्नी बाळासाहेब साधू मिठे भाऊ ज्योत्स्ना बाळासाहेब मिठे भाऊजाई शामराव साधू मिठे भाऊ रुपाली शामराव मिठे भाऊजाई गंगा भागीरथी लता दिलीप बलक बहीण सौ शोभा कन्हैया लोणरे बहीण सोनल सचिन बलक मुलगी सागर सोमनाथ मिठे मुलगा हर्षद बाळासाहेब मिठे पुतण्या हितेश बाळासाहेब मिठे पुतण्या फाल्गुनी शामराव मिठे पुतणी तेजल शामराव मिठे पुतणी आणि चिरंजीव चैतन्य शामराव मिठे पुतण्या असा या भाऊंच्या मागं मोठा परिवार आहे पण महाराज या मृत्यू लोकाचा नेम आहे जो जन्माला आला त्याला एक दिवस मरावं लागणार आहे फक्त मी मगाशी सांगून गेलो कधी कुणाला कधी तो काळ उचलल हे सांगता येत नाही महाराज नाही का काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी हो एक दिवस मला महाराज असं आवर्जून सांगा वाटतं की 100 वर्षापूर्वी आपण इथं होतो का आपल्यापैकी इथं बसलेल्यापैकी 100 वर्षापूर्वी आपण इथं नव्हतो आणि 100 वर्षानंतरही आपण इथे राहणार आपण एकही इथं राहणार नाही हो म्हणून या देहाचा भरवसा पुत्रान धरावायसा येणे एकले हो जाणे ही शेवटी
येणे एकले हो जाणे शेवटी येणे एकले हो जाणे हो शेवटी येणे एकले हो जाणे शेवटी येणे एकले हो जाणे शेवटी येणे एकले हो जाणे शेवटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी धन मिळविले ते नसरे कोटी धन मिळविले ते नसरे लक्ष कोटी म्हणून आली या सावळ्याची भेटी हो म्हणून आली या सावळ्याची भेटी हो आता घालावो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी आता ठावा घालो याच्या पायावरी आता ठावा घालो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी विठाला 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 विठ्ठला 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 आपण या धर्म परंपरेचे पायिक असल्या कारणाने सनातन हिंदू धर्माची परंपरा काही नियम सांगतात महाराज. पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. या ऋणातून उतराई होण्यासाठी मिठे परिवार तसेच त्यांचे सर्व नातलग इष्टमित्र सगळे सोयरे आणि महाराज हा एवढा मोठा खर्च करण्याची काय गरज होती. त्याचं कारण आहे महाराज. हो, ज्या वडिलांच्या आपण वीर्यापासून जन्माला आलो त्या पितरांना मुक्त करण्याची जबाबदारी ही या पुत्रांवर असते महाराज. म्हणून मला आवर्जून या ठिकाणी सागर भाऊला धन्यवाद द्यावा तितके असे महाराज. एवढा त्यांच्या आजारपणासाठी त्यांनी एवढा पैसा खर्च केला, पण बापाचं हे नातं असं असतं महाराज, ते कधी त्याचं उपकारातून उतराई होऊ शकत नाही. पण हा एक सोहळा आपण या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणाचा आयोजित केला, त्याचं एकमेव कारण आहे महाराज. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. केलेले आतोनात उपकार, किती उपकार महाराज. त्या वडिलांची माया महाराज. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाडतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगाळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं किती कातर लावलेली. मला कसं कसं होत या, मला कसं कसं होत या कोणी बाबा म्हणताना. मला कसं कसं होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाडतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून महाराज या सोहळ्यामध्ये मला आनंद वाटतो, सांगावं वाटतं की या मृत्यू लोकामध्ये महाराज पिंडदान करणारे आता फार कमी झाले महाराज. हो, काही म्हणता आम्हाला वेळच नाही. किती उपकार त्या वडिलांचे असतं महाराज. आम्हाला हे करण्यासाठी वेळ नाही, पण महाराज हे जर केलं नाही तर दोष लागतो, दोष. हो, आपलं धर्मशास्त्र सांगतं. हो, त्या वडिलांनी आपल्या वातोनात उपकार केले, त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते महाराज.
म्हणून दोष जर लागला तर तो कशाने मिटत नाही महाराज. त्याकरता मग आपल्या घरामध्ये खायला प्यायला भरपूर असतं, घरात पैसाही भरपूर येतो, पण कुणी ना कुणी आजारी पडत असतं. नाही भावाभावांचं जमत नाही, जावाजावांचं जमत नाही. पुढे जाऊन सांगतो महाराज, या मृत्यू लोकामध्ये दोष जर निघाला नाही तर आपल्या घरातला एक शहाणा व्यक्ती विद्वानाकडे जाऊन आणि विचारणा करतो, महाराज असं का होतं, खायला भरपूर आहे, घरात सर्प विंचू निघतात, कशाने झालं असेल. ते सांगतात तुम्हाला पितृदोष आहे. मग तो पितृदोष घालवायचा असेल तर नारायण नागबाली करा. मग जा त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथं तो दोष निघाला नाही, समजा तिथं सोळावळं पाळलं नाही, तिथे अनेक भानगडी, ब्राह्मण शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे, निष्कलंक पाहिजे, वाचा शुद्धी पाहिजे, त्याची विद्वान पाहिजे. जर दोष निघाला नाही तर महाराज तो आत्मा तृप्त होत नाही, पुन्हा तेच संकट. मग त्याकरता आणखी 3 ठिकाणी पिंडदान करावं लागतं. ते कुठं? तर प्रथम आहे जिथं त्रिवेणी संगम आहे प्रयागला, त्या प्रयाग क्षेत्री तिथं पिंडदान करावं लागतं. आणि दुसरं पिंडदान करावं लागतं बिहार प्रांतामध्ये फाल्गू नावाची नदी आहे, गया नावाचा जिल्हा आहे तिथं, आणि त्या गया नावाच्या जिल्ह्यामध्ये फाल्गू नावाची नदी आहे. तिथं महाराज फक्त विष्णूच्या पावलांची पूजा होते. तिथं विष्णुपाद मंदिर आहे, मूर्ती नाही, फक्त विष्णुपाद पावलांची पूजा होते. त्या मंदिराच्या पुढे गंगेच्या त्या मोकळ्या मैदानामध्ये एक वडाचं मोठं झाड आहे, तिथं वडिलांचं पिंडदान केलं जातं. आणि तिसरं आहे गुजरातमध्ये अहमदाबादपासून 100 किलोमीटर सिद्धपूर नावाचं ठिकाण आहे, तिथं मातृगाया म्हणतात, तिथं मातेचं पिंडदान केलं जातं. पण ते कधी केलं जातं? फाल्गुन महिन्यामध्ये अविधवा नवमी, आपण तिला आयव नवमी म्हणतो, त्यावेळेस त्या ठिकाणी ते पिंडदान आईचं करावं लागतं. म्हणले महाराज एवढं कुठं आम्हाला शक्य आहे का, आम्हाला एवढं जमणार नाही, काही साधा उपाय आहे का? हो, त्याच्यासाठी साधा उपाय आहे. कोणता उपाय आहे सांगा ना महाराज. त्याच्यासाठी आहे, तुम्ही शिकलेले आहात, सुशिक्षित आहात, तुम्ही काय करा, घरामध्ये श्रीमद भागवत कथेचं अनुष्ठान करा, एक कलश स्थापन करा. आणि महाराज तो पितृदोष घालवायचा असेल तर त्या श्रीमद भागवत कथेचं श्रवण करा. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्या श्रवणे परीक्षिती झाले ती पावन. म्हणून ते करा. महाराज एवढा कुठं आम्हाला वेळ आहे का? आम्हाला एवढा वेळ नाही, तुम्हाला तेवढंच काम आहे, आम्हाला एवढं काम आहे का? तुमचा तोच धंदा आहे म्हणले, तुम्ही ते करू शकता, पण आम्हाला तो वेळ नाही. अजून काही सोपा उपाय आहे का? साधा आहे ना महाराज. काय उपाय आहे? धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. त्याच्या पुढे जाऊन ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांग हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांग हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. महाराज म्हणतात तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही काय करा, नाही भागवत वाचता येत, नाही तीर्थाटन करता येत, नाही पिंडदान करता येत, तर हरिपाठ वाचायला काय हरकत आहे का? हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. सर्वात सोपं साधन आहे महाराज हरिपाठ करा. नाही महाराज हरिपाठ करायला आम्हाला वेळ नाही का? मग काय करा महाराज,
या मृत्यूलोकामध्ये मला कधी कधी प्रश्न पडतो, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय? आपण माणूस म्हणून जन्माला आलोय का खरंच आपण माणूस म्हणून जन्माला आलो? कधी कधी मला असं खेद वाटतो महाराज. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, जनमित्र होई सकाळांचा, जेने न बोलावी अशुभ वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संताचा सायास इतुले करी भलत्या परी, परद्रव्य परनारी, सांडून अभिलाषा अंतरी, वरती सुकृप व्यवहारी न करी दांभाचा सायास, शांती राहे बहुवश, जिवे सेवी सुगंध रस, न करी आळस रामनामी, येथे आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवाला. रिता हातीचा परमार्थ केला. महाराज हा नरदेह मिळून जर परमार्थ केला नाही तर येथे येऊन केले काही, विठ्ठल नाही आठविला, अरे मुढा भाग्यहीना गेलासे पतना. जी वस्तू ज्या कामासाठी मिळून त्या कामासाठी वापरली, मग ही वस्तू मिळून काय फायदा आहे? महाराज हा देह म्हणजे हा एक चमत्कार आहे बरं का महाराज. तुम्ही ऐकताय ना, तुम्ही ऐकताय. हा देह म्हणजे एक चमत्कार आहे. मला माता भगिनी आमच्या बसलेल्या आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करायच्या वेळेस कणिक घेतात, त्या चाळणीनं चाळून घेतात बरोबर ना, तर त्या चाळणीत टाकल्यानंतर ते हलवले की ते खाली पीठ पडतं बरोबर ना. बरं त्याच चाळणीमध्ये तुम्ही पाणी टाकलं, पाणी ही खाली पडतं ना. आता पाणीही पडतं पीठही पडतं, पण त्याच चाळणीमध्ये महाराज पाणी टाकलं आणि ते गळालंच नाही. काय झालं? आता पाणी टाकलं पण ते गळालंच नाही, हा काय झाला? चमत्कार. महाराज बरोबर बोलले, चमत्कार आहे हा. तसा हा नरदेह महाराज, आपल्या नरदेहाला 9 द्वार आहे, 2 डोळे, 2 नाकाचे छिद्रे, 2 काने, 6 तोंड आहे, 7 आणि शिश्न गुदा 8 आणि 9 असे 9 छिद्र आपल्या शरीराला आहे. आणि आपल्या शरीरावर 7,000 कोटी काय आहे? रोम आहे. 7,000 कोटी. बघा तुम्ही, टॉक्सिन घाम या छिद्रावाटे बाहेर येते, केस आहे बारीक बारीक, त्या ते छिद्र आहे. असे म्हणजे आपलं शरीर म्हणजे एक चाळण आहे, चाळण. सांगा, पण आपलं हे शरीर चाळण असून आपल्या शरीरामध्ये 70% पाणी. किती आहे? आपल्या शरीरामध्ये 70% पाणी. पण 70% पाण्यानं भरलेला हा एक जणू काय टँकर आहे, पण एकाही ठिकाणी लीक होत नाही. हे कोणाची कृपा आहे हो? ही कृपा त्याची आहे महाराज. त्याला कुठपर्यंत इथं ठेवायचं आणि कधी नेऊन तिथं पेटवायचं, ही सारी सत्ता त्याची. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरी विन, कोण चालवितो हरी विन. महाराज अन्न मिळणं आपल्या हातात नाही. अन्न मिळालं तर भूक लागणं आपल्या हातात नाही. भूक लागणं आपल्या हातात नाही. जरी भूक लागली, अन्न खाल्लं तर ते पचवणं आपल्या हातात नाही. हाय माऊली पचवणं सारी त्याची कृपा आहे महाराज. म्हणून वृक्षाची आहे पाने, हाले त्याची सत्ता, मी तो एक करता म्हणून. माणसं महाराज नुसते मी 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 माझं माझं म्हणता, पण संसारामध्ये महाराज जोपर्यंत तुम्ही माझं म्हणता ना, ते जुने टिमरीवाले गावात यायचे माऊली, टिमरीवाले ऐक का तुम्ही ऐकताय ना? जयराम बाबा, आम्ही लहान असताना ते गावात एक तारी भजनावाली यायचे, आम्ही त्यांच्या मागं मागंच हिंडायचो. ते खूप छान सांगायचे, संसारातलं सुख किती सांगायचे. संसारात सुख नाही हुशारी धर, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर, सर्व म्हणती माझ माझ मीच आहे करता, सर्व म्हणती माझ माझ मीच आहे करता, चुटकी सरशी निघून जाशील कोणी नाही धरता, साथी तुझ कोणी नाही एकटाच मर, साथी तुझ कोणी नाही एकटाच मर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर, कोणाचे आई बाप मित्र मित्र पत्नी, कोणाचे आई बाप मित्र बंधू पत्नी,
कोणाचे गाव नाव कोणी नाही वतनी हा माय बाप कोणी नाही वतनी माझ नाही तुझे कोणी एकटाच मन साथी तुझे कोणी नाही एकटाच मन कोणाचे गण गोत्र कोणाचे घर कोणाचे घर गोत्र कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर महाराज संसार इतका दुःखाचा आहे पण माणसं दुःख मानायलाच तयार नाही सुखा लागी जरी करीशी तरमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ कोणाचा मामा काका कोणाचा चुलता महाराज नुसतं आपण म्हणतो हे माझे कोणाचा काका चुलता कोणाचा मामा बायकोचे गण गोत कोणी नये कामा महाराज हे धन संपदा जवळ आहे सारे झाले गोळा किंवा सगळे झाले गोळा आणि संकटाची वेळ येता हो जोपर्यंत तुमच्याकडे धन आहे पैसा आहे महाराज धनाने भूम पशवच्च गोष्टी भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्माने गोगच्छन्ति एक जीवा धन हे भूमीमध्ये राहणार आहे पूर्वी लोक धन भूमीत ठेवायचे धन भूमीत धनानुभूमी पशवच्च गोष्टी पशु गोठ्यामध्ये राहतील भार्याग्रहद्वारे जन स्मशाने जन हे फक्त स्मशानापर्यंत आणि महाराज हा देह चितेमध्ये जळून राख होतो पण सोबत काय येतं कर्माने गोगच्छन्ति एक जीवा आपल्याने आपण केलेले कर्म कसे केले हे ज्याचे त्याला माहीत असतं महाराज आपण काय करतो ना हे आपलं एक द्विधा मन असतं एक मन आपल्याला सांगत असतं हे चांगलं नाही हे मन आपल्याला सांगत असतं मग आगा कर्मे जय जय उरावे तैते हे सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह का केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती म्हणून कर्माचा भार कमी करण्याकरता हा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे म्हणून संत महात्मे सांगून गेले की क्षणाक्षणाला तुम्ही काय करा हा विचार करा पण काय करा हा देह नाशिवंत आहे हा नाश काय कुछ काय हा जाणार आहे याला आयुष्य सारखा आहे हा आपल्या मागे लागलेला आहे आयुष्य खातो काळ सावधान म्हणून क्षण तोही नाही विसावा लक्ष 84 घेतल्या धावा आणि लागो आगी नाव्या माझ्या मीपणा कधी जाईल सांगता येत नाही म्हणून काय करा क्षणोक्षणी विचार करा क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू विचार करा म्हणा विचार करण्यासाठीच ही प्रगत बुद्धी फक्त माणसालाच आहे पशुला काय ते ज्ञान आहे का पशुला ज्ञान असतं तर चार पाच बैल इथं येऊन बसले असते ना आले का बैल कुत्रे कीर्तनाला आले का काही नाही येणारच नाही तुम्ही बघा आले का नाही तुमच्याही नाही बघा पण येणार नाही त्याचं कारण आहे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम कहे ज्ञान काही नाही एक- कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे याची देही घडे देवाचे
आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून हे ज्ञान फक्त मानवालाचे. म्हणून मनुष्य देह ऐसा निध, साधेल तो साधे सिद्ध, आणि करोनी प्रबोध संत पार उतरले. म्हणून जे करायचं नाही ते आपण करतो, मग आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. दुःख येण्याची वेळ काय येते महाराज? उदाहरण सांगतो म्हणजे लक्ष येईल. तुम्ही इकडे लक्ष देताय ना, ऐकताय ना तुम्ही? आज त्यांचं चालू आहे तिकडं, आपलं इकडं बघा. काही झालं तरी तिकडं पाहिजेच नाही. आपल्याजवळ 20 मिनिटं राहिले फक्त आता, बरोबर ना बाबा? 12:15 आपल्याला सेवा समर्पित करायची. तर महाराज, नाही त्याची घेता श्री, नको त्या गोष्टीचा विचार केल्याने काय होतं? दुःख पदरात पडतं. उदाहरण सांगतो. उदाहरण सिद्धांत पडण्याकरता हा दृष्टांत असतो, म्हणून हसल्यावारी नेऊ नका. 2 असे पती पत्नी घरात चर्चा करत बसले. 2 मुलं होते बारीक बारीक. पत्नी म्हणली, का हो काय म्हणले, घरामध्ये दूध नाही, विकत आणावं तर अर्ध पाणी आणि अर्ध दूध नाही. पाणी घातलं म्हणलं तर तेही देत नाही. घरात दूध नाही, मुलं असे रोड होऊन चालले, काय करायचंय? तो म्हणला, आत्ताच जातो आणि म्हैस घेऊन येतो. नाही त्या गोष्टीचा, आपल्याकडे जे नाही ना त्याचा विचार केला की दुःख पदरात पडतं. म्हणून सांगतो महाराज, विचार करा, पण कसला विचार करा? तो म्हणला, आत्ता जातो आणि गावातून कोणाकडून तरी पैसे घेतो आणि मग आता मी म्हैस घेऊन येतो. पैसे नाही आणि म्हैस घ्यायला निघाला. महाराज गेला तर गेला, अख्ख्या गावात फिरला, त्याला कोणीच पैसे दिले नाही. कारण याचं क्रेडिटच लय चांगलं होतं ना, याचं क्रेडिटच लय भारी होतं, म्हणून याला कोणीच पैसे दिले नाही. बरं म्हणला, हे गावात असं आहे म्हणलं, चला बाजारात जाऊ म्हणले. बाजारात गेला, त्याला कोणीच म्हैस उधार दिली. कसं काय देईल महाराज? जर त्याला गावात जर दिले नाही कोणी, तर त्याला बाजारात कोण देईल? बाजारात त्याला उभं सुद्धा कोणी केलं नाही. घरी आला. घरी आल्यानंतर पत्नी इतकी हुशार होती, ती म्हणली, आता म्हैस घेऊनच येणार आहे म्हणल्यावर आता तिने काय केलं, 5-6 कुंभाराकडे गेली, 5-6 मडके घेऊन आली आणि असे घरात तिथं मांडून ठेवले वस्त्रीमध्ये. हा आला, म्हणले, हे मडके कशासाठी? म्हणले, हे मडकं आहे ना, म्हणले, हे छोटं हे ताक बनवण्यासाठी, हे मोठं हे लोण्यासाठी, हे दुधासाठी, आणि ते बारकं ते म्हणले ते माझी बहीण आहे ना गावात, तिला ताक बीक काय द्यायसाठी. तिच्या बापानं ठेवलं का? म्हणले, काय संबंध? अशी बायको मारली. ज्या महाराज माऊली, काय तुम्हाला मला सांगायचं काय आहे? ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही, जे नाही त्याचा विचार करायचा नाही. हो, म्हणून अशी बायको मारली, अशी बायको मारली. शेजारणीनं एका म्हातारीनं बघितलं. ती म्हातारी बिचारी आली आणि तिनं अशा 2 त्याच्या ठेवूनच दिल्या. म्हणले, आजी तुम्ही कामून मारता? म्हणले, कामून मारता म्हणजे 4 वाफे घास खाला तुझ्या म्हशीना. काय म्हणली ती? तुझ्या म्हशीना माझा 4 वाफे घास खाला. म्हणले, आजी म्हैसच नाहीये. म्हणले, मग बायकोला का मारितो? म्हणले, नाही त्याची घेता शिरी, होईल दुरी निजपंत. हा महाराज नरदेव एवढा अलौकिक आहे, एवढा पवित्र आहे महाराज. नर करणी करे सो नरका नारायण होता. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. शरीर साधवय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. एका चरणामध्ये अभंग एकच आहे, पण 2 ठिकाणी वेगवेगळे चरण आलेले. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार. नाही अपवित्र शरीरायसे, शरीर विटाळाचे आळे. शरीर माया मोहपाश जाळे. शरीरामुळे पतन शरीर काळे व्यापले. हा काळ तो एक दिवस उचलत असतो. म्हणून परमार्थ करणं जीवनामध्ये फार अगत्य आहे महाराज. म्हणून परमार्थ हा गरज म्हणून करावी की आवड म्हणून करावी? मला तुम्हाला जरा प्रश्न विचारायचा आहे.
प्रश्न विचारला कीर्तन भारी होईल महाराज. परमार्थ हा गरज म्हणून करावा का आवड म्हणून करावा? गरजेपुरता नाही, आवड म्हणून केला पाहिजे. उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. जंगलामध्ये तिघांची मैत्री झाली, तिघांची. परमार्थ हा गरज म्हणून का आवड म्हणून याच्याकरता तिघांची मैत्री झाली. महाराज कोल्हा, गाढव आणि वाघ तिघांची मैत्री झाली. एक दिवस बसल्या बसल्या वाघ म्हणला का रे आज आपण तिघां मिळून एकत्र शिकार करू. ते दोघं म्हटले काय हरकत नाही. मग शिकार पाहिली आणि ह्या दोघांनी अडवली. वाघाने पकडली तशी ठार केली. ठार केल्यानंतर वाघ म्हणला करा वाटण्या आता. आणि वाटण्या करायला गाढव दादाला सांगितलं. आता ते गाढवच, त्यांनी समान 3 हिस्से केले. किती? समान 3 हिस्से केले. आता गाढवाने समान हिस्से केल्यावर वाघाला राग आला. वाघ म्हणला का रे मी सगळ्यात तुमच्यापेक्षा मोठा प्राणी, शिकार तुम्ही फक्त अडवली, मी धरली आणि ठार केली आणि मला तुमच्याबरोबरीने हिस्सा देतात. जो राग आला गाढवाचं डायरेक्ट बचळं धरलं, गाढव जागेवर गत्तप्राण केलं. आणि मग आता गाढव मेल्यानंतर तो वाघ म्हणला कोल्या आता वाटण्या कर म्हणले. आता कोल्याने काय केलं, सगळं एकत्र केलं आणि मग वाटण्या केल्या. कशा केल्या? असं एवढासा त्याला घेतला हिस्सा, थोडा छोटासा, आणि अख्खं त्या वाघाला घेऊन टाक म्हणले तुला. वाघ म्हणला का रे तुला अशा वाटण्या करायला कोणी शिकवलं? म्हणले मेलेल्या गाढवानं. मला कमी तसंच करून घ्यायचंय का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काहींच्या डोक्यावरून गेला उदाहरण, दृष्टांत. त्याला लय 4Gचीच रेंज लागते महाराज. म्हणून दुसरं एक उदाहरण आठवलं. एका बाईचं वजन 110 किलो. किती? 110 किलो. गेली माय डॉक्टर म्हणले डॉक्टर लय वजन वाढलं. म्हणलं वजन कमी करायचं काहीतरी औषध द्या. डॉक्टर म्हणले बसा मावशी. बसल्या बसल्या सहज डॉक्टरने विचारलं मावशी तुमचा आहार किती? आहार म्हणले माझा आहार काय नाही म्हणले जास्त 20 चपात्या खाते म्हणले. काय म्हणली? 20 चपात्या, 10 प्लेट भाजीच्या आणि 6 प्लेट भात खाते म्हणले. म्हणले मावशी तुम्हाला एक औषध सांगू का? म्हणले मग मी कशासाठी आले सांगा ना लवकर. मी औषधच खायला आले. म्हणले असं करा तुम्ही 20 चपात्या खात्याना तुम्ही 10 चपात्या खा आणि 10 प्लेट तुम्ही भात खात्याना 6 प्लेट खा आणि 6 प्लेट खात्या तुम्ही 3 प्लेट खात आणि हेच तुम्हाला औषध. म्हणले मग ही जेवल्यावर घेऊ का जेवायच्या आधी? अहो महाराज आता तुम्हाला सांगावं किती सांगाय हो. म्हणून हा नरदेव महाराज फक्त भजनासाठी मिळाला आहे. म्हणून काय करा हो, तो आयुष्य सारखा तुमच्या पाठीमागं घिरट्या घालतो. तो काळ, काळाचाही काळ, तो महाकाळ, त्याला शरण जा. जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करा रे बापांनो साधन हरीचे. करा रे बापानो 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 साधन हरीचे. जरी करणी जे करू नका. 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 हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी राधा हरपली चिंता. हरिमुखी राधा हरपली चिंता. हरिमुखी राधा हरपली चिंता. टाळ्या वाजवा महाराजांकर, टाळ्या वाजवा. आमचे रुद्र महाराज पवार रात्री त्यांचं कीर्तन होतं सिन्नरमध्येच.
इथं तांबेश्वर आहे ना गावठ्यावर, तांबेश्वरीला महाराजांनी कीर्तन केलं. काय महाराज 5-7 वर्षापासून ते आळंदीला शिक्षण घेतात. मूर्ती लहाने पण कीर्ती महाने, म्हणून असे एकाहून एक बळी आमचे कारभारी महाराज भागवताचार्य ते या ठिकाणी आवर्जून माझ्या साथीला उपस्थित आहे. माऊली आमचे मग नाव विसरलो, देशमुख महाराज, रामदास महाराज, आमचे काकड बाबा, सगळे माऊली या ठिकाणी एकाहून एक बळे. आमचे विलास भाऊ महाराज फोन केल्याबरोबर ते हजरच असतात, त्यांना काही विचारायचं नाही. आमचे मृदुंगाचे महामेरू महागुरू आमचे सुशांत महाराज पवार, तेही माझ्या नेहमी कीर्तनाला साथ करत असतात. आमचे सूर्यवंशी बाबा महाराज 15 दिवसापूर्वी त्यांना फक्त सांगितलं, ते आज न सांगता इथं 10 वाजता हजर झाले. त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद. आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार जयराम महाराज पानसरे, तेही या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. आणि आपल्या सर्वांना ज्ञात असलेले, सर्वांना त्यांना ओळखतात आमचे श्रीसागर सर, ते ह्या ठिकाणी वारकरी भवनची सर्व व्यवस्था बघत असतात. त्यांनाही फोन केला, म्हणले महाराज मी हजर आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि महाराज या ठिकाणी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आमचे बेदडे माऊली, त्यांना द्यावे तितके धन्यवाद. आणि आता हे कीर्तन चालू आहे, जे आपल्याला कीर्तन गुगलवरती आपण आहे तोपर्यंत, जोपर्यंत गुगल आहे तोपर्यंत पाहायला मिळणार आहे. आमचे गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलवाले कांगणे माऊली, त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद. असे एकाहून एक बळी. म्हणून आपल्याजवळ आता फक्त 15 मिनटं राहिलेली. 15 मिनटामध्ये आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, नाही का? म्हणजे कमी वेळेत आपल्याला जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस आपला उद्धार करण्याचं हेच एक साधन आहे. टाळी वाजवान मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा. पुंडलिक वरदाहर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा काळ आपल्या पाठीशी सारखा घेट्या घालतोय. आपलं काळ कुणाचं किती टक्के, आता इथं बसलेल्यापैकी कुणाचं 20%, 30%, 40%, त्या काळरूपी सर्पानं आयुष्य गिळंकृत केलेलं आहे. पण आपल्याला त्याचा भ्रम झालाय. ज्ञानोबाराय म्हणतात, सर्पे पै दरदूर गिळूच येतो आहे उभा, की तो माश्या वेटाळी जिभा, तैसा प्राणिया कवना लोभा वाढविती तृष्णा. आपल्याला फक्त काय झालंय महाराज, भ्रम झालाय, भ्रम. आपण फक्त 100ची बेरीज करतो, पण 50 वर्षे झोपेत निघून गेले की नाही? 50 वर्ष झोपेत निघून गेले, राहिले 50 वर्ष. त्यामध्ये बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यता, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागोता जन्मधरी. मग मी कशासाठी आलो? माणसाला 3 गोष्टी कळायला पाहिजे जन्माला आल्यानंतर. मी कशासाठी आलो, मी कोण आहे, मला काय करायचं आहे. आलासी कोठोनिया जाशी कवने रे ठाया, घरदार नोव्हे तुझे अवघी लटकीच माया, प्रपंच गुंतू नको पाहे बुडत तसे पापा, सावध होय बापा काळ लागला मापा, मोठे मोठे साधू संत येणे सायास केले, घरदार असताना मन नाही गुविले. म्हणून याच देही घडे देवाचे भजन सार आणि असार विचार करण्यासाठी हा नरदेह तुम्हाला मला मिळालाय. पण मिळाला तर कळाला नाही महाराज. 30 कोटी देव या देहाची इच्छा करतात, पण त्यांना तो प्राप्त नाही. सुकृत दुष्कृत समान समी, तैच पावे कर्मभूमी. या कर्मभूमीवर आपल्याला जन्म प्राप्त झाला, तो आपलं समान ज्यावेळेस पाप पुण्य होतं त्यावेळेसच मिळतो महाराज. म्हणून तो देवांना प्राप्त नाही महाराज. म्हणून हा आयुष्य आपल्या पाठीशी सारखा काळ लागलेला आहे. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, अविषखातो काळ सावधान, अविषखातो काळ सावधान.
मधून मधून काय होतं, तुम्ही आहे जाणकार म्हणून थांबू नका त्यांना. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबारे सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान राहायला सांगतात, सावधान. कारण सावध जर झालो नाही ना महाराज आता, मग हे शरीर जोपर्यंत धडधाकट आहे, जगता का शरीर महाराज, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. मग डोळ्याने दिसतंय, कानानं ऐकू येतंय, मुखामध्ये दात आहे. तुकोबाराय म्हणतात, देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी झाली वरी आले पडळ, तिमिर कोंदले वाडे वाढता प्रबळन, भीतमी झालो देवा काय झाली अशी फळ. म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे, जोपर्यंत या शरीरावर सत्ता आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नोये. ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंत अवसानी. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. किंवा याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड करण्यासाठी त्याला आपल्याला अगोदर सवय लावा लागणार आहे महाराज. जड जडोनी वाहिला निघ, या भक्तीचे वाटे लाग, ज्या पावसी अव्यंग निज धाम माझे, तू मन बुद्धी साचेसी, जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेच गा पावसी ही आन माझी. म्हणून हा नरदेह भजनाकरता मिळालाय, पण वापरतो कशासाठी? संसारासाठी. त्याच्याकरता उदाहरण, भजन करा, उदाहरण सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 कौरव पांडव युद्ध चालू असताना पांडवांचा विजय जर होणं शक्य असेल तर कर्ण मेल्याशिवाय विजय होणं शक्य नव्हतं. सर्व 33 कोटी देवांनी मीटिंग घेतली. नरदेव भजनासाठी पण वापरतो संसाराकरता. याच्याकरता उदाहरण, मीटिंग घेतली. इंद्र म्हणला मी ते काम करतो. इंद्र गेला कर्णाकडे. इंद्राने कवच कुंडल मागितले, ब्राह्मणाचं रूप घेतलं, भिक्षाम देही, कवच कुंडल मागितले. आता तो कर्ण दानशूर होता, अवतारी हा गुण कर्णाला दिलेला आहे. कर्णाने कवच कुंडल काढून दिले. इंद्र खऱ्या रूपामध्ये येऊन इंद्राने दर्शन दिलं. म्हटले मी तुझ्यावर प्रसन्न आहे, आता तू काहीतरी मागून घे माझ्याकडून, वरंब्रुई काहीतरी वर माग. तो म्हटला मला कशाला काय देता, माझा जो मित्र आहे दुर्योधन तो किती श्रीमंत आहे, म्हटले मला कशाची काय कमतरता आहे, मला काही नको, पण म्हटले माग काहीतरी. मग त्याने मागितलं, म्हटले मला काही द्यायचंच असेल तर मला अर्जुन मरल असं काहीतरी द्या. आता अर्जुन वाचण्याकरता एवढा खाटाटोप केला ना. कवच कुंडल घेतले, सर्व मीटिंग 33 कोटी देवांनी घेतली. आता अर्जुन मारायचं शस्त्र द्या म्हटल्यावर आता काय करायचं, पण द्यावं लागलं. शस्त्र दिलं, पण याला कर्णाला सांगितलं इंद्राने की हे बघ हे शस्त्र घे, पण याचा एकदाच वापर होईल, दुसऱ्यांदा याचा वापर होणार नाही. चालेल म्हणले, काय हरकत नाही. अर्जुन मेला म्हणजे बस, घरी गेला. दुर्योधनाला दाखवलं, खूप आनंद झाला दुर्योधनाला. मिष्टान्नाची मेजवानी दिली, सगळ्यांना मोठा आनंद उत्सव साजरा केला. म्हटले आता पांडवांचा विजय होणं अशक्य आहे, म्हटले आता आपलाच कौरवांचा विजय होणार. खूप आनंद झाला. पण महाराज इकडं पांडव आणि देव नाराज झाले. म्हटले आता अर्जुनाला मारण्यासाठी शस्त्र गेलं, कवच कुंडल घेऊन काही उपयोग झाला नाही. मग श्रीकृष्ण भगवंतांनी पांडवांची मीटिंग घेतली, पांडवांना बोलवलं. म्हटले धर्मा आता उद्या म्हटले युद्धाला घटोत्कचाला पाठव. घटोत्कच कोण होता? भीमाचा पुत्र, हिडंबिनी राक्षसीपासून झालेला भीमाचा पुत्र. म्हटले दुर्योधन आपल्या घटोत्कचाला युद्धाला पाठव. म्हटले धर्म म्हणला देवा अहो तो मुलगा बारीक आहे अजून, त्याच्या वटावर मिशा नाही. म्हटले पाठवतो का नाही? म्हटले नाही तर मग मी गाठतो द्वारका, मी द्वारका गाठतो. म्हणले तुम्ही द्वारका गाठू नका, तुम्ही द्वारका गाठल्या का आमच्या खारका झाल्याच, म्हणले तुम्ही काय जाऊ नका. ठीक आहे म्हटले. उद्या घटोत्कचाला युद्धाला पाठवलं. महाराज एवढं सैन्य जर्जर केलं त्या घटोत्कचाने. निम्म तर पायाखाली तुडवलं, तो घटोत्कच होता, आणि निम्म सैन्य पळून जाऊ लागलं. दुर्योधन म्हणतो अरे कर्णा ते अस्त्र चालव म्हणले आता त्याच्यावर, तो कशानेच मरत नाही, त्याला कशानेच काही होत नाही. म्हटले तू आता ते अस्त्र सोड म्हणले. पण म्हणले ते अर्जुना करताय, म्हणले अर्जुन जाऊ दे आधी, हा याला मार म्हणले, आपलं सैन्य पळून चाललंय. आता ते अस्त्र सोडलं त्याच्यावर. घटोत्कच मेला. पण इकडं कर्ण नाराज झाला. कर्ण का नाराज झाला? ते कुणासाठी होतं? अर्जुनासाठी. हुशार सुज्ञ ऐकणारे. आणि वापरलं कशासाठी? घटोत्कचासाठी. मग संसारामध्ये आपण हा नरदेह आपल्याला कशासाठी मिळालाय? भजनासाठी. वापरतो कशासाठी?
विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल मी म्हणत नाही संसार सोडून द्या, मी असं म्हणणार नाही. संसार करून परमार्थ करा. हो, काही थोडे बहुत लाग पाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावणी अनिट, जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरा आधी. आधी आधी म्हटलेलं आहे संत महात्म्यांनी. मग काय करा? तिसरं कडव्यामध्ये सांगतात, मी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार जग नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार वा, आता बरोबर जमलं. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय सांगतात? संत समागमे धरावी आवडी. संत समागमे, संत समागमे एखादी अपरी होता त्यांचे द्वारी श्वान याती, कारण तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे, उद्धार करण्याची जागा आहे मारून. म्हणून संत समागमे धरावी आवडी. राम हा उच्चार करीत वैशिवाचे, बहुता जन्मीचे होईल पुण्य. हो, म्हणून बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी बापा, करी आता बापा सोयताचा स्वार्थ, स्वतःच हित करण्यासाठी हा नरदेह तुम्हाला मिळालाय. म्हणून सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार, सुखे बांधा माड्या घरे नका त्याजू रांडा पुरे, पण कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईन भवश्रम, सुख होईन दुःखाचे. म्हणून या नरदेहाला आल्यानंतर महाराज आंबा बघितलाय, आंबा आंबा कच्चा राहिला तर लोणचं होईल, पिकला तर रस होईल, पण त्या इजाळक्या आंब्याचं काहीच होत नाही. होतं का? म्हणून मिळाला त्याचा उपयोग करून घ्या, जी वस्तू ज्या कामासाठी मिळाली. एक माणूस असा बाटवाडीवरून लोणारवाडीवरून शिन्नरला येत होता. खजान्याच्या तिथं वळणाजवळ त्याला 4-5 चोरांनी अडवलं, खूप मारलं. पैसे होते, सोनं होतं, सगळं नेलं, खूप मारलं, अंग मातीनं भरलं, फाटले कपडे फाटले, रडत बोंबलत आलं. आमचे हे महाराज बसले ते सगळे गोळेसर माऊली आमचे सगळे, त्यांना म्हणले बलक बाबा म्हणले का हो काय झालं रडायला? बोंबलं काय नाही म्हणले, चोरांनी लय मारलं हो म्हणले. हे बा पैसे होते, सोनं होते, सगळं नेलं म्हणले. हे म्हणले का रे तुझ्याकडे पिस्तूल होता ना? म्हणले तो बरा झाला लपून ठेवला, नाही तर तो चोरांनी नेला असता. तुला काय टिकल्या वाजवायला दिला का दिवाळीच्या? हा नरदेह रूपी पिस्तूल भजनासाठी मिळाला ना महाराज. मग भजनच करायचं नाही, मग गोते खावा लागतील पाण्याला. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल ते ते तुझला. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागेल, हकारोनी सांगे तुका नाम रे घेता राहू नका, कारण महाराज हा इहलोकीचा हा देह. मी मगाशी सांगितलं, तुका म्हणे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाही, म्हणती म्हणती मृत्यूलोक भाग्याचा आहे. कारण इथं आल्यानंतर हा आनंद नारायण नामे होऊ जीवनमुक्त. म्हणून तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. लोक कसे महाराज पायी चालू देत नाही, घोड्यावर बसत नाही, बसू देत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, सांडोनिया पळती रांडापुरे. म्हणून तुका म्हणे य लोकीच्या व्यवहारे. बैरवे तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा
खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान एक दोन तीन आयुष्य खातो काळ सावधान दिन्न दिन दिनक दिन्न दिन दिनक दिन्न दिन दिनक दिन्न दिन दिनक आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान जिंद जिंद खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान जय हो आयुष्य आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणा आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार टाळ्या वाजवा वा वा म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रघुमाई गोबार जय जय विठोबा रघुमाई गोबार जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमार 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यथामती यथावकाश धावत्या वेगात आपण अभंगाचा या ठिकाणी शब्दाशा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून या ठिकाणी महाराज हा नरदेह जसं सोमनाथ भाऊला आपल्याला या ठिकाणी सोडून जावा लागला तसं आपल्यालाही एक दिवस हा नरदेह सोडायचा आहे. म्हणून त्या
वाढ वडिलांचे आपल्यावर किती उपकार असतात त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी आज सागर भाऊंनी दाखवून दिलं नाही का. हा मोठा बाबांचा सोहळा. महाराज मी मुद्दाम सोहळा का म्हणतो तर देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया ज्यापरी. जन्माला आल्यानंतर आपण जसं त्या बाळाचं नामकरण विधी किंवा बारसं घालतो त्या न्यायानं मेल्यानंतरही ज्ञानोबाराय म्हणतात त्या गेलेल्या शरीरासाठी रडू नका, गेलेल्या शरीराचा सोहळा साजरा करा याचं उदाहरण ज्ञानोबाराय देतात. म्हणून त्या बापाची आतोनात माया या सागर भाऊ त्यांचं कुटुंब एक मुलगी आहे त्यांचे सौभाग्यवती आमच्या मीनाताई सर्व या ठिकाणी आणि त्यांचे भाऊ आहे पुतणे आहे सर्व या ठिकाणी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि खरंच बाप गेल्याचं दुःख या कुटुंबाला झालं. किती बापाचं दुःख 2च मिनिटात तुम्हाला एक सुभाषित सांगून या ठिकाणी जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं काही सूचना दिल्या जातील त्याकरता ते सुभाषित 2 मिनिटात सांगून या ठिकाणी जय विठ्ठल करू. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखवे ना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकुराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिन रानो माळ र जिन रानो माळ. ज्या मुलांना बाप नाही ना महाराज त्यांची अवस्था जंगलामध्ये तो वाळलेला पाचोळा जसा इकडं तिकडं घिरट्या घालतो ना महाराज तशी त्या मुलांची अवस्था होतात. त्याच्या इना पाचोळा जिन रानो माळ र घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. तुम्ही किती मोठे झाले तुमचे किती तुम्ही श्रीमंत झाले महाराज त्यांना कधी विसरू नका. काही मरणोत्तर सेवा करतात गेल्यानंतरही दर वर्षाला पुण्यस्मरण म्हणून त्यांची एक आठवण म्हणून तुम्हाला सांगून जातो महाराज गेलेलं शरीरसुद्धा आपलं सांभाळ करतं बरं का. हो जिवंतपणी तर सेवा केलीच पाहिजे पण मरणोत्तर काही सेवा करतात. त्याचं उदाहरण किती जरी लावलं तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्का मला त्याच्या काळ जात वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासाविसी तुझ्या पायी राबन र हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी. म्हणून घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. म्हणून तो बाप सतत आपल्या मुलाबाळांच्या कल्याणाची इच्छा करत असतो. माझ्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे, माझे मुलं शिकली पाहिजे, माझे मुलं नोकरीला लागली पाहिजे. स्वतःचा तो विचार करत नाही असा तो बाप या कुटुंबाला सोडून गेला महाराज. असा कनवाळू बाप कसा सोडून या गेला त्याच्या लेकरांचा जीव कसा वनवासी झाला कसा वनवासी झाला. म्हणून सर्व मिठे परिवार मी मगाशी सांगितलं आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थी. या सोहळ्याच्या निमित्तानं महाराज मी 1 तास त्या ठिकाणी चिंतन केलं. सर्व माझे गुणीजन या ठिकाणी त्यांना द्यावे तितके धन्यवाद. म्हणून करविली तैसी केली कटकट वाकडे केली देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे. काही हुकचूक झाली असेल एखादा चुकीचा शब्द गेला असेल माझे बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. न्यूनते स्वरते अधिकते पुरते करून घ्यावे तुम्ही ते विनूतच आहे. म्हणून या ठिकाणी जय विठ्ठल होईल त्यानंतर आमचे वायचाळे माऊली या ठिकाणी थोड्याशा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 शब्द बोलतील. त्यानंतर तोपर्यंत जागा कोणी सोडायची नाही बरोबर ना. म्हणून या ठिकाणी आम्ही जय विठ्ठल केल्यानंतर माऊली 2 शब्द बोलतील. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय